दीपक केसरकर यावेळेला माध्यमांशी बोलताय, थेट जाऊयात. शिवसेना पक्षाच्या वतीने सुद्धा त्यांच्या कुटुंबाच्या मागे आम्ही पूर्णपणे उभे आहोत आणि ती वेगळी मदत ही व्यक्तिगत आणि शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांना करण्यात येईल. आमच्या मदतीने त्यांचं दुःख कमी होत नाही, परंतु ईश्वराने ह्या दुःखद प्रसंगामधून सावरण्याची त्यांना ताकद देवो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांच्या सर्व कुटुंबियांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहेत आणि मी एक बघितलं की सगळं कुटुंब हे एकत्र इथं आलं. म्हणजे ते चुलत भाऊ असतील, त्यांचे मेहुणे असतील, बहीण असेल, सर्व लोक आलेत आणि ही जी कुटुंबाची एकी आहे तीच त्यांना सावरण्यासाठी मदत करेल याची मला खात्री आहे. त्यांनीसुद्धा त्यांना धीर द्यावा आणि सगळ्यांनी दुःखातून बाहेर पडावं. आणि मी एक कळकळीची विनंती सर्वांनाच करू इच्छितो की स्वतःचा जीव जाऊन काही मिळत नसतं, कुटुंबाला दुःख होत असतं. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार अतिशय संवेदनशील आहे. अनेक निर्णय शासनाने घेतलेले आहेत, परंतु शेवटी निर्णय हे कायद्याच्या कसोटीमधून सुद्धा उतरायला लागतात आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या अडचणी येत आहेत त्या संदर्भात वेळोवेळी समितीबरोबर मुख्यमंत्री महोदय स्वतः बसत आहेत आणि ह्याच्यातून निश्चितपणे मार्ग निघेल याची मला खात्री आहे. आणि त्याच्यामुळे सर्वांनी धीर धरावा आणि पुढच्या काळामध्ये कुठल्याही कार्यकर्त्याने असा कुठलाही विपरीत निर्णय घेऊ नये ज्याच्यामधून त्यांच्या कुटुंबाला दुःख होईल. एकीकडे जरांगे पाटील मुंबईमध्ये होते, तर दुसरीकडे अशा प्रकारे 25 वर्षाचं ते सुनील तावडे होते. कशा पद्धतीने याकडे, कारण की कुटुंबीय देखील मोठ्या प्रमाणात मागणी करतात. काय बघा, 25 वर्ष म्हणजे तरुण वयामध्ये त्यांनी हे केलेला मुलगा त्यांचा अवघा 20-22 वर्षाचा मुलगा आहे. 20पेक्षा कमी असेल त्याचं वय. तर असे निर्णय होऊ नयेत किंवा असे निर्णय कोणी त्या एका उद्वेगाच्या पोटी घेऊ नयेत अशी विनंती आहे. आणि हा प्रश्न नेमका या प्रश्नामध्ये शासन नेहमीच बरोबर राहिलेलं आहे. त्यामुळे शासनाची कधी अशी भूमिका असू शकत नाही की शासनाने कधी नकार दिला आहे का. वेळोवेळी वेगवेगळे ॲक्ट केलेले आहेत. ज्या वेळेला दाखल्याच्या संदर्भात अडचणी निर्माण होत्या त्या संदर्भात कमिटी नेमलेली आहे. एक निश्चितपणे मी आता गेल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनाला आणून देईन की जे खटले आहेत ते मागे घेण्याच्या संदर्भात एक भावना जी आहे, म्हणजे एक पहिलं पाऊल तरी त्या दृष्टीने पडण्याची आवश्यकता आहे. ही जी भावना या ठिकाणी जे नेते मंडळी उपस्थित होते त्यांनी जी बोलून दाखवली ती मी मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घालेन आणि लवकरच ज्याला त्यांची कोऑर्डिनेशनची मीटिंग होईल त्याच्यामध्ये ह्याच्याबद्दल आवश्यक तो निर्णय होईल याची मला खात्री आहे. परंतु हे निर्णय घेत असताना सुद्धा खटले मागे घ्यायचा निर्णय घेतला तरी कोर्टाची नंतर त्याला संमती घ्यायला लागते. मग त्या सगळ्या शासकीय बाबींची पूर्तता करायला लागते. ही भावनासुद्धा मी निश्चितपणे मुख्यमंत्री महोदयांच्या आरक्षण देण्याची दानत नाहीये, तरी सरकारला आता ते सवाल करतात की आरक्षण कधी मिळणार आणि त्यांची दानत नाहीये, तर सरकारने घेतलेला हा बळी असं त्यांचं आव्हान. एक मी आपल्याला सांगायचे, सरकारला जर द्यायचं नसतं तर मग सरकारने ॲक्ट का केला असता, तो ॲक्ट हायकोर्टामध्ये का टिकला असता. शेवटी बघा, आता मी एखादी अशी नोकरी ॲश्युअर केली तर ते नोकरी ज्याला स्पर्धात्मक परीक्षा लागतात आणि त्याच्यामध्ये मी स्पेशल केस केली, उद्या जी त्याच्यासाठी इच्छुक मुलं आहेत ती कोर्टामध्ये जाणार, तो ह्याच्यापासून वंचित होणार. त्याच्याऐवजी ज्या मार्गाने त्याला नोकरी देता येते त्या मार्गाने ती नोकरी त्याला दिली पाहिजे. आणि सरकार जर पॉझिटिव्ह नसतं तर मग सरकारने हा ॲक्ट का केला हा सुद्धा प्रश्न आहे ना. ज्या नोकऱ्या गेलेल्या होत्या लोकांच्या त्यांच्यासाठी अधिसंख्य पदं का निर्माण केली हा सुद्धा प्रश्न आहे. एकच माझ्या लक्षात आलेलं आहे की ज्या सुविधा जशा ओबीसीना असतात त्या सर्व सुविधा मराठा समाजासाठी दिलेल्या आहेत, परंतु त्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत इफेक्टिव्हली. असं जर लक्षात आलं तर त्याच्या बाबतीत आम्ही प्रयत्न करू की त्या सुविधा जोपर्यंत प्रत्यक्षात आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत त्या सुविधा पोचल्या पाहिजेत. ज्या ठिकाणी ओपनचा कोटा आहे, अनेक वेळेला अनेक ठिकाणी डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर झाल्यानंतर कुठल्याही क्लासमधला मनुष्य आला तरी त्याला ओपनमध्ये टाकलं जातं. आणि त्याच्यामुळे मी ज्याला हे बघितलं, माझ्या खात्याची आता भरती सुरू आहे, त्यावेळेला मी ताबडतोब ती भरती थांबवली. सगळ्या जिल्हा परिषदेच्या सीओंची मीटिंग घेतली आणि त्यांना सगळं रोस्टर चेक करायला लावलं. एका जिल्ह्यामध्ये 200-300 ओपनच्या जागा निर्माण झाल्या आणि त्याला परत EWSचं आरक्षण आहे. मग त्याच्या 10% EWSचं आरक्षण आता त्या मुलांना, म्हणजे निदान त्या सेक्टरमध्ये तरी मराठा समाजाच्या किंवा ओपन सेक्टरमधली जी मुलं आहेत त्यांना तिथं न्याय मिळू शकेल. रुग्णालयाचा प्रश्न देखील त्यांनी दर्शवलेली आहे आणि त्याच्याबद्दलसुद्धा मी त्यांचा आभारी आहे की लवकरात लवकर त्या ठिकाणी जाऊन अंत्यसंस्कार होणंसुद्धा आवश्यक असतं, कारण 7-8 तासाचा
प्रवाससुद्धा त्यांना करायचा आहे आणि म्हणून हॉस्पिटलच्या वतीने ॲम्ब्युलन्ससुद्धा त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. बघा, बोलून काही दुःख कमी होत नाही, झालेली वस्तुस्थिती आहे आणि आम्ही खरोखर दुःखी आहोत आणि त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. रुग्णालयाची देखील आपण वेळोवेळी पाहणी करत असतात. काही अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जिल्हा रुग्णालयाच्या त्या ठिकाणी गेले होते. त्या ठिकाणी अपुरा नर्स असेल किंवा औषध पुरवठा व्यवस्थित नसल्यामुळे त्यांनी डॉक्टरांवरती संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळाले. कशा पद्धतीने याच्यावर असं झालेलं आहे की GT हे मला वाटतं गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे. गव्हर्नमेंटची जी खरेदी सध्या होते ही हाफकिनच्या माध्यमातून होते आणि त्याच्यामुळे गव्हर्नमेंटची जिथं खरेदी होते त्याच्यासाठी एक हाय पॉवर कमिटी नेमलेली आहे आणि 2-3 वर्षासाठी रेट कॉन्ट्रॅक्ट हे तयार करायचं. ते केवळ औषधांसाठी नाही तर सगळ्या मशिनरीसाठी सुद्धा रेट कॉन्ट्रॅक्ट करायचं की जेणेकरून हा जो दिरंगाई होते, टेंडर काढा, औषधं घ्या, त्याच्यामध्ये काय फरक असेल तर देता येतो. जिल्हा नियोजन मंडळात मंत्री दीपक केसरकर या क्षणाला बोलत होते आणि थेटपणे कावळेंच्या कुटुंबियांना जी जी मदत करणं शक्य आहे ती करण्यासंदर्भात आश्वासन त्यांनी सरकारतर्फे दिलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.